राज्यातील अनेक भागात दुपारी उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय। किमान आणि कमाल तापमानात वाढ दिसतेय। कोकणातील काही भागात 2 दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। हवामान विभागाने उद्या पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज दिलाय। गुरुवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज देण्यात आलाय। तसंच राज्यातील इतर भागात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे। सकाळच्या तापमानातही वाढ दिसेल असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय। राज्यातील अनेक भागात दुपारी उन्हाचा चटका चांगलाच जाणवतोय। विदर्भात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे। विदर्भातील अकोला येथे राज्यातील सर्वाधिक 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अमरावती येथे 38.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले। विदर्भातील सर्वच भागात 35 अंशाच्या पुढे तापमान होतं। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही तापमानाचा पारा वाढतोय, तर कोकणात उकाडा जाणवतोय। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।